नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप स्वागत आहे। मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या गृहिणींबद्दल। हो, बरेचदा होतं काय ना की आपलं असं असतं, मी काय कुठे जाते, मी काय ऑफिसला जाते का, कसंही राहिलं तरी चालतं, मला कोण बघतंय, अशी एक ना अनेक वाक्य आपण ऐकतो। किंवा त्याहीपेक्षा बरेचदा मुली लग्नाच्या आधी खूप छान राहतात, अगदी नीट नेटक्या आणि टापटीप, पण लग्न झाल्यावर आता काय झालंय की माझं लग्न, आता कोण बघतोय मला, असले डायलॉग्स आपण नेहमी ऐकतो। पण प्रत्येक स्त्रीने, आपण घरी राहत असू अथवा बाहेर जात असू, आपण नीटनेटकं आणि टापटीप राहणं फार गरजेचं आहे। कशासाठी गरजेचं आहे तर आपण व्यवस्थित राहिलो तर आपली एक पर्सनॅलिटी, छान पर्सनॅलिटी बनते। आणि आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की आपली पर्सनॅलिटी घरी राहून कशी छान बनवायची। हो, तुम्ही बरोबर ऐकता की आपल्याला घरच्या घरी आपली पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल, कशी छान बनवता येईल, आपलं व्यक्तिमत्व कसं खुलवता येईल। तर त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या टिप्स आपल्याला फॉलो करावं लागतील। त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार नाहीये। यासाठी मी हे सांगते की बरेचदा काय होतं ना, कुठे मुलांचं करता, नवऱ्याचं करता, सासू सासऱ्यांचं करता वेळच कुठे मिळतोय स्वतःकडे लक्ष द्यायला। चुकताय तुम्ही, थोडासा वेळ काढा, खूप नाही, थोडासा, अर्धा तास, 20 मिनिट, एवढा तर आपण नक्कीच स्वतःसाठी काढू शकतो ना। प्रॉब्लेम काय आहे ना आपला की आपण सगळ्यांचं करतो पण स्वतःलाच वेळ देत नाही, आणि तिथंच आपलं चुकतं। आणि ज्यावेळी ही चूक लक्षात येते त्यावेळेस खूप वेळ निघून गेलेला असतो। तर जाणून घेऊया की आपल्याला काय टिप्स घ्यायच्या आहेत, काय काय असं करायचं आहे की त्याच्यामुळे आपलं घरच्या घरी राहून आपण आपलं व्यक्तिमत्व विकसित करू शकतो, आपण एक कॉन्फिडंट बनू शकतो। मी तुम्हाला सांगेल की जो काही आपला दिवस असतो सकाळी उठण्याचा, तो दिवस ना सकारात्मक विचारांनी सुरू करा। युअर डे स्टार्ट विथ अ पॉझिटिव्ह थॉट्स। हो, तुमचा दिवस, तुमची सकाळ ही सुंदर अशा सकारात्मक विचारांनी सुरू करा। आता तुम्ही म्हणाल की काय करणार, यायला तर हवे ना डोक्यामध्ये सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थॉट्स वगैरे, या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत। येतात तर निगेटिव्ह थॉट्स, तर आपल्याला हेच करायचं आहे की हे जे काही निगेटिव्ह थॉट्स येतात त्यांना थांबवायचं नाही आहे। तर जे निगेटिव्ह थॉट्स येतात त्यांच्या जागी आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट करायचे आहे। म्हणजे निगेटिव्ह थॉट्सची जागा पॉझिटिव्ह थॉट्स घे। तुमच्या डोक्यात येत आहे निगेटिव्ह थॉट्स येत आहे, निगेटिव्ह थॉट्स येत आहे, पण तुम्ही स्वतः मुद्दामून स्वतःशी पॉझिटिव्ह बोला, सकारात्मक बोला। बरेचदा आपल्याला वाटतं, आपण अशाच बोलतो, मी ना छानच दिसत नाही, हे बघा ना डोळ्याखाली किती काळे वर्तुळे यायला लागली। पण त्याऐवजी तुम्ही असं बोला की हां, मी आता छान दिसतीये, माझी स्किन ग्लो करतीये, माझ्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतंय। ज्यावेळेस तुम्ही असं पॉझिटिव्ह बोलाल, किंवा बरेचदा आपण म्हणतो काय माझ्या आयुष्यात तर काहीच राहिलं नाहीये, रोज उठा आणि रोजची ती कामं करा, त्याऐवजी तुम्ही स्वतःशी बोला, सकारात्मक बोला की आज माझा दिवस खूप छान जाणार आहे, आज मी खूप छान राहणार आहे, आनंदी राहणार आहे, आज काही झालं तरी मी मुळीच चिडणार नाहीये। आणि बघा, हळूहळू हे असं होत जातं। तुम्ही म्हणाल असं कसं होणार आहे? हो, कारण आपण जेव्हा कुठलीही क्रिया करतो त्यावेळेस पहिले आपल्या माइंडमध्ये तो थॉट येतो आणि नंतर ती ऍक्टिव्हिटी होते। जर आपण आपल्या मनामध्ये सकाळी सकाळी छान विचार आणले
तर आपला दिवस हा छान जाईल. ते विचार दिवसभर आपल्या मनात घोळत राहील आणि आपला दिवस आनंदी होईल आणि आपल्यात जो काही कॉन्फिडन्स आहे कमी झालेला तो कॉन्फिडन्स सुद्धा हळूहळू वाढते. त्यानंतर आणखी काही सायकोलॉजीमध्ये काही थेरपी आहे ज्याला आपण मिरर थेरपी असं सुद्धा म्हणतो. ही मिरर थेरपी खूप सुंदर आहे की काही वेळ सकाळी उठल्यावर अगदी ब्रश वगैरे करतो तर सगळ्यांच्या घरी आजकाल ब्रश करताना मिरर लागलेले आहेत किंवा आपण थोडे केस वगैरे करायला तरी मिरर समोर सकाळी जातो. त्यावेळेस मिररमध्ये काही पॉझिटिव्ह सेंटेन्स बोला की ज्यांना ते इच्छा असते की आज ना खूप छान म्युझिक ऐकणार आहे, आज ना मी खूप काहीतरी शिकणार आहे, आज ना मी खूप आनंदी राहणार आहे, आज मी खूप रिलॅक्स राहणार आहे, आज माझी काम अशी फटाफट होणार आहे, आज ना मला काहीतरी आनंदी आनंदी अशी बातमी कळणार आहे, आज माझी मुलं खूप छान माझ्याशी राहणार आहे, आज माझा मुलं मला रिस्पेक्ट देणार आहे, माझी मुलं खूप स्टडी करणार आहे. तुम्ही हे वाक्य स्वतःशी बोला. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे सांगा की मी खूप कॉन्फिडंट आहे, माझ्यात बोलण्याची क्षमता आहे, मी हे बोलू शकते. आणि तुम्ही बघा तुमच्या मनामध्ये तुमच्या आतमध्ये तो कॉन्फिडन्स तयार होईल. एकाच दिवशी होणार नाही, पण नक्की आपण हे सातत्याने करत राहिलं तर नक्कीच फरक पडतो. किंवा तुम्ही जर विश्वास नसेल तर एक दिवस करून बघा की तुम्हाला मला खूप सुंदर वाटतंय, मला आज खूप छान वाटतंय, मला आज खूप छान वाटतंय. तुम्हाला दिवसभर छान वाटेल. त्यानंतर पेहराव, आपलं ड्रेसिंग, आपली हेअरस्टाईल, आपलं नीटनेटकेपणा. मी असं म्हणत नाही की तुम्ही घरात खूप नवीन नवीन कपडे घालून राहा किंवा खूप मेकअप वगैरे करून राहा, पण आपण घरात राहताना कसे ना ते एकदम जुने मळकट कपडे घातले, चुळमुळ घातलेले तर आपला मूड सुद्धा ना खराब होतो. आपण फ्रेश वाटत नाही आपल्याला. म्हणजे मी माझं स्वतःचं सांगते की मी एखाद्या वेळेस खूप जुना पुराणा ड्रेस घातला की झालाय आता मी तो घालू 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 कंटाळली आहे आणि तो ड्रेस घातला तर मला असं फ्रेश वाटत नाही. पण जेव्हा आपण एखादा छान असा ड्रेस घालतो तेव्हा आपल्याला फ्रेश वाटतं. तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवलेलं असेल की आपण जेव्हा शॉपमधून शॉपिंग करून येतो किंवा आपण एखाद्या प्रोग्रामला जातो किंवा आपल्या घरी प्रोग्राम असते, आपण छान नवीन कपडे घालतो, आपल्याला फ्रेश वाटतं. तर घरात काही रोज नवीन कपडे घाला असं मी म्हणत नाही, पण स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला. अगदीच ते चुरगळलेले, जुनाट झालेले, मळलेले कपडे घालू नका की मला कोण बघताय, कोण येतंय घरी असा विचार करा. तुम्ही स्वतः तुम्हाला बघताय, तुम्ही स्वतःसाठी ते कपडे घाला, तुम्ही स्वतःसाठी तयार व्हा, छान हेअरस्टाईल करा. बरेचदा आपण करतो कोण येतंय आता, बासलाय बुचा, राहू देत, बाहेर थोडी जायचंय. पण नाही, आपण जेव्हा आरशासमोर जातो तेव्हा आपण आपल्याला छान दिसलं की आपल्याला खूप छान वाटतं. आणि जेव्हा आपण आपल्या आरशासमोर जातो आणि आपल्याला आपण छान वाटत नाही तेव्हा आपलं मन नाराज होतं, नर्वस होतं. तेव्हा छान राहा, नीटनेटकं राहा. त्यानंतर आपण जाऊया की शिकत राहा. हो, कंटिन्यू काहीतरी शिकत राहा, नवनवीन गोष्टी शिकत राहा. छान छान व्हिडिओज बघा, छान छान बुक्स रीड करा. कारण जर आपण जी काही आपल्याला इन्स्पायरेशन मिळते, मोटिवेशन मिळते, तशी मोटिवेशनल खूप सारे बुक्स आहेत, ती बुक्स वाचा. मोटिवेशनल व्हिडिओज आहे ते बघा, ते ऐका. आपल्या आयुष्यात काही समस्या आहे त्याचं समाधान आपल्याला कसं पॉझिटिव्ह वेने करता येईल यासाठी बरेच जणांनी व्हिडिओज बनवलेले आहे. मीही त्यासाठी बरेच व्हिडिओ बनविलेले आहेत, ते बघा. तुम्हाला एक आतून एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं. ज्यांना काही करण्याची आवड असेल, ज्यांना म्युझिक शिकायचं होतं, राहून गेलं, ऑनलाईन म्युझिक शिका. जर तुमचं फिजिकली जाणं होत नसेल,
ऑनलाईन म्युझिक शिका, ऑनलाईन ड्रॉइंग शिका, ऑनलाईन मेहंदी शिका, ऑनलाईन मेकअप करणं शिका. तुम्हाला जी गोष्ट आवडते ते शिका, पण शिकत राहा. आणि हे सगळं करताना आपल्या चेहऱ्यावर स्माइल असू द्या. मला आणखी एक गोष्ट सांगायला की जी यात म्हणजे मी इन्क्लूड करणार नव्हती, पण तरीही माझं मन झालं म्हणून सांगते की नेहमी हसत राहा. कारण आपल्या माइंडला आपण खोटं असतो की खरं असतो हे माहिती नाही, पण आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन सिक्रेट होत असतं आणि या डोपामाइनला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. आणि त्याला कळत नाही की हे मनातून असतंय की खोटं खोटं असतंय. ज्यावेळी तुम्ही मनातून जरी तुम्ही दुःखी असाल पण तुम्ही खोटं खोटं जरी हसत असाल तरी ते डोपामाइन सिक्रेट होतं आणि तुम्हाला हॅपी हॅपी वाटावं लागतं. म्हणजे तुम्हाला नैराश्य आल्यासारखं, काहीच करावंसं नाही, निराश असं वाटत नाही. सो हसत राहा. देन आपण जाऊया की स्वतःला मी टाइम ठेवा. स्वतःसाठी थोडासा वेळ राखून ठेवा की त्यामध्ये कोणीच नाही, म्हणजे अगदी मी म्हणजे फक्त मी आणि तो माझा टाइम असेल. खूप नाही, ओन्ली 10 मिनिट्स, फक्त 10 मिनिटं तुम्हाला स्वतःला वेळ द्यायचा आहे. त्याच्यात तुम्ही शांत बसा. तुम्हाला काही रीड करावंसं वाटेल तर रीड करा, अदरवाईज शांत बसून राहा. छान म्युझिक ऐका किंवा छान गॅलरीत बसून छान बाहेरचं सौंदर्य बघत, नेचर बघत चहा प्या. माइंडला रिलॅक्स करा. तुम्हाला या मी टाईमचा खूप चांगला फायदा होईल आणि ही प्रत्येक स्त्रीने करायला हवं. आणि बरेचदा काय होतं ना, फक्त स्त्रियांच्या बाबतीत बोललं असतं, पण इथे स्त्रीनी नाही, हे पुरुषांसाठी सुद्धा मी टाईम खूप गरजेचं आहे. तेव्हा स्वतःसाठी 10 मिनिट्स मी टाईम हा नक्की ठेवा. त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट की झोपताना आज आपण काय छान छान केलं, आज आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट झालं, आज आपण काय शिकलो, आज कुठल्या चांगल्या गोष्टी घडल्या, हे ठरव. हे जरा एक रिवाइज करा, रिमाइंड करा. आणि शांत असं एखादा मंत्र म्हणत किंवा देवांचं नामस्मरण करत, जे म्हणजे सात्विक लोक असतात ते देवाची नामस्मरण करत, किंवा काही म्युझिक असतं ते म्युझिक ऐकत छान शांत झोपी जा, रिलॅक्स होई जा. जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल, तुमचं छान करायचं असेल तर घरच्या घरी या गोष्टी करा. आणि बघा तुम्ही की तुम्हाला स्वतःला तर याचा अनुभव येईलच, पण लोकांना सुद्धा वाटेल की माय गॉड, हिच्यात ही घरीच राहते तरी किती कॉन्फिडंट आहे, काय कॉन्फिडन्स आहे हिच्यामध्ये. कारण बरेचदा असं होतं ना की घरी राहते म्हणजे तिला काही येत नाही, तिला बोलता येत नाही, तिला तो कॉन्फिडन्स नाही आहे, तिला कळत नाही, ती घाबरते. या सगळ्यांवर मात करून तुम्हाला समोर जायचं असेल तर या गोष्टी छोट्या छोट्या या गोष्टी नक्की करा. तुर्तास आपण इथेच थांबूया. अशाच नवीन नवीन टिप्स घेऊन मी आपल्यासमोर येणारच आहे. आणखी काही व्हिडिओज घेऊन आपण प्रत्येक विषयावर व्हिडिओज बनवतो. आपण मोटिवेशनल व्हिडिओज बनवतो, आपण स्त्रियांच्या समस्यांवर बनवतो, आपण सायकोलॉजिकल जो काही आस्पेक्ट आहे त्यावर बनवतो, आपण पॅरेंटिंगवर बनवतो, आपण टीनेजर्सवर बनवतो. आपण सगळे विषय कव्हर करण्याचा प्रयत्न करतो की जे आपल्या आनंदी लाईफसाठी, आपल्या हॅपी लाईफसाठी गरजेचे आहेत. आणि हे व्हिडिओ करण्यामागचा माझा एक साधा सोपा विषय आहे की बरेचदा कुणाकडे जाऊन आपलं करण्यापेक्षा एखादा एक मोटिवेशनल व्हिडिओ, एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला व्हिडिओमधून सहज मिळू शकते. म्हणजे जसं की मुलं खूप मोबाईल बघतात, तर मी मोबाईल का बघतात मुलं किंवा त्यांना कसं हँडल करायचं यावर सुद्धा खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन विषयावर. तोपर्यंत